अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक आतली बातमी समोर आलीय. दादांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी झाली. दादा जिवंत आहेत. दादा परत येणार. अखेर सीआयडी चौकशीत सगळं सत्य समोर आलंय. एक अशी बातमी जिने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय. 28 जानेवारीला दादांचा अपघाती निधन झालं. पण सगळीकडे एकच शंका होती की हा अपघात की दुसरंच काहीतरी. काही लोक म्हणत होते दादा जिवंत आहेत. दादा शिवाजी द बॉस चित्रपटातल्या रजनीकांत सारखे परत येणार आहेत. बारामतीमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रात काही गुप्त त्या ठिकाणी अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या की दादा आता अचानक येणार आणि पत्रकार परिषद घेणार. खरं तर कालपर्यंत या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नव्हती. नेते वेगवेगळे दावे करत होते. पण काल अचानक सीआयडीने चौकशी केली. सीआयडीचा तपास कालपर्यंत त्या ठिकाणी सुरू होता, ज्यामध्ये एक असं धक्कादायक सत्य बाहेर आलं ज्यानं या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून टाकलंय. कालपर्यंत वेगवेगळे नेते यावर टिप्पणी करत होते. कुणी म्हणत होते की 6 प्रवासी होते तर 5च मृतदेह तसे सापडले. मग 6वा व्यक्ती कोण, असा दावा करणारे अमोल मिटकरी होते. तर काल एक अशी थिअरी आली होती, विमानचालकानेच एक प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून हा अपघात घडवला. परवा दिवशी एक वेगळी थिअरी आली की विमान उडवण्यासाठी पत्ता कट झाला होता, असंही एका मोठ्या खासदारानं म्हटलेलं आहे. हे सगळं सुरू होतं, पण तेवढ्यात सीआयडी चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली, ज्यामुळे आता लोकांना खरंच वाटू लागलंय की दादा आता येणार आहेत. सगळे लोक आता वाट पाहू लागलेत, कारण सीआयडी हे असं पथक असतं ज्यांच्याकडून होणार